नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। पिंपरी चिंचवडच्या वाकड परिसरातील मिलेनियम मॉलमध्ये कार्यरत असलेल्या महिला सुरक्षा रक्षकावर तिच्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात संबंधित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। पुणे शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे। पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयांसह त्यांच्या घरी आयकर विभागाने अचानक छापा टाकत कारवाई करण्यात आली आहे। यात कोहिनूर ग्रुपचे प्रमुख कृष्णकुमार गोयल यांच्या सेनापती बापट रस्त्यावरील आयसीसी टॉवर मधील कार्यालयात आधी सिंध सोसायटी मधील घरी छापा टाकण्यात आलाय, तर मित्तल ग्रुपच्या बंड गार्डन भागातील कार्यालयावर देखील छापा टाकण्यात आलाय। सध्या या कारवाई मागील नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही। माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांनी सोमवारी 15 सप्टेंबर रोजी बीड शहरात बंजारा समाजाच्या वतीने आयोजित विराट मोर्चाला हजेरी लावली। या मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी मराठवाड्यातील बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट मधील नोंदीनुसार अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली। या मागणीसाठी राज्य सरकारने स्वतंत्र विशेषाधिकार समिती स्थापन करावी अशी आग्रही मागणी देखील केली। मिनी मंत्रालयासह महापालिका निवडणुका पुन्हा रखडण्याची चिन्ह समोर येत आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे। लोकल बॉडी इलेक्शनसाठी जानेवारी महिना अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याची विनंती एका अर्जाद्वारे राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात केल्याची माहिती समोर येत आहे। यावर आज 16 सप्टेंबर मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे। कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरका बंडू आंदेकर याचा मुलगा कृष्णा आंदेकर अद्यापही पसार होता। आज अखेर कृष्णा आंदेकर पोलिसांना शरण आला आहे। कृष्णा आंदेकर हा आयुष कोमकर हत्या प्रकरणात मुख्य आरोपींपैकी एक आहे। पोलिसांकडून कृष्णा आंदेकरला अटक करण्याचे प्रयत्न सुरू होते। दरम्यान तो काही वेळापूर्वी पुणे पोलिसांमध्ये हजर झाला आहे। राज्याच्या मोठ्या शहरातील मोकळ्या सरकारी जागेवर जाहिरात फलक उभारण्याबाबत धोरण निश्चित करण्यात आले आहे। या धोरणानुसार जिल्ह्यातील सर्व शहरी, निमशहरी तसेच ग्रामीण भागातील आणि राज्य व राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या जागेवर जाहिरात फलक उभारण्यासाठी ई-लिलाव केला जाणार आहे। या लिलावात सर्वाधिक बोली लावणारा कंत्राटदार पात्र ठरवला जाणार असून त्यासोबत 5 वर्षांचा करार केला जाणार आहे। रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील तिवरे पोस्ट कार्यालयातील शाखा डाकपालाने तब्बल 16 खातेदारांच्या खात्यातील 2,23,500 रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी संशयित आरोपीला पोलिसांनी अटक करून अपहाराची रक्कम व्याजासह वसूल करण्यात केली आहे। सोलापूरमधील काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे आज सकाळी 16 सप्टेंबर रोजी 9 वाजता निधन झाले। खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली। त्या 85 वर्षांच्या होत्या। माजी आमदार निर्मला ठोकळ या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या। त्यांचे पार्थिव 12 वाजता मोरारजी पेठ तोरणा बंगला येथे आणण्यात येणार असून सायंकाळी 5 वाजता पुणे रोडवरील बाळे स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। आशिया कपच्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर जोरदार टीकास्त्र सोडले। संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अर्धे पाकिस्तानी असा आरोप केला होता। यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकवाडी चांगलेच आक्रमक झाले आहेत। अजितदादांवर पुन्हा बोलाल तर जीव हासडू असा इशाराच त्यांनी संजय राऊत यांना दिलाय। महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम 2025 अंतर्गत राज्यात सेवा देणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांचे भाडेदार जाहीर केले आहेत। मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 73 आणि 96 नुसार शासनाला मिळालेल्या अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेण्यात आला असून तो तात्काळ लागू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।